काल रात्री आम्ही सप्तशृंगी मातेच्या गडावरच थांबलो होतो बरं का. हे तुम्ही जे बघू राहिलेत ना, हे इथपर्यंत डोंगर आहे. मरणाचं मोठं डोंगर आहे. आता त्याच्यावर पूर्ण धुकं आलेलं आहे आणि त्या तिथं दिसतंय ना थोडंफार, ते तिथं मंदिर आहे. रात्री आपण गेलो होतो मंदिरामध्ये आणि काल रात्रीचं दृश्य जर तुम्हाला दाखवलं, तुम्ही इथं इमॅजिन करू शकतात साईड बाय साईड की किती मोठं आहे ते. आणि आता काहीच दिसत नाहीये. इथं जेवणाची सोय झाली आपली. 20 रुपयाला आपण जेवण केलं होतं, पोट भरून, ते पण. आता ह्या ज्या माझ्या मागच्या रूम दिसतात ना तुम्हाला, त्या डिलक्स रूम आहेत. तिथं आहे ना तुम्ही 1,500-2,000 रुपये देऊन राहू शकतात. तिकडं मस्त ठिकाण आहे बरं का इथं राहण्यासाठी, काही टेन्शन नाही आहे. पण आपण ज्या रूममध्ये राहिलो होतो ना, 100 रुपये आणि 300 रुपये डिपॉझिट केलं होतं. म्हणजे 100 आता ते रूमचं भाडं आहे आणि 300 रुपये आपल्याला परत मिळते. आता आपल्याला घेऊन जायचे ते. एक नंबर सोय होती, तुम्ही इथं बघू शकतात. 2 बेड. इथं आता बाबा आवरून राहिलेत, सगळं सामान आवरलंय आमचं. आत्ताच आम्ही 5 वाजता उठलो होतो, पाऊण तास लागला आम्हाला आवरायला. मला थोडी एडिटिंग बी करायची होती. काल रात्री मी झोपी गेलतो. बघा काय मस्त वारं सुटलं, एकदम गारगार. सकाळी जाऊ उठून बघितलं होतं ना, इथपर्यंत होतं बरं का हे सगळं. ढग आहेत ना, इथपर्यंत आलं होते. आता बघू शकता इकडं तुम्ही, इकडं पण हे आहेत. वा वा वा, पक्षी. इतका सुंदर नजारा आहे ना. चला आता त्या घाटावरून आपल्याला जायचंय, तिथं आपण थोडा व्हिडिओ काढून. आज आपला प्रवास थेट गुजरातला राहणार आहे, हजरा इथं. आता हजराला आपण जर पोहोचलो तर तिथंच मुक्काम करू शक्यतो, पण नाही व्हायचं माझ्या मध्ये मुक्काम, कारण की ते 222 किलोमीटर इथून. आणि मग नंतर आपल्याला घोगाला पण जायचंय. मग आता घोगा, हजरा ते घोगा आपण बोटमधून जाणार आहे. 4 तासाचा जो प्रवास होणार आहे आपला. जर आपल्याला तिथं भेटलं, आपण 3-4च्या दरम्यान तिथे पोहोचलो, तर आपल्याला तिथे भेटून जाईल. आता इथं जे मोठे स्वप्न बघितले होते बोटीत जायचे, त्याचं काय होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं कळूनच जाईल. बाबा कशी झाली झोप? एकदम एकदम मस्त, फ्रेश. मस्त होईल. फ्रेश पण झालोत. आता बॅगा घेऊन जायचं फक्त. आता चाव्या राहिल्यात, कॉड वगैरे, आपला मॅपचा फोन. हा फोन घेतो. हा बारीक एक वायर होती. हा, ते बी घेतलं. चार्जर घ्या फक्त तुम्ही. आता इकडं बघा, बघा किती मस्त वातावरण आहे. आता कसं आहे बाबा वातावरण? एकदम हा स्वच्छ. एकदम. रात्री झोपायला काय टेन्शन वगैरे काही नाही ना. काहीच नाही. आपले व्हिडिओ बघून कोणी आलं तर काय टेन्शन नाही, पण एकदम अगदी मस्त आहे एकदम. इथं जेवायचं पण सोय आहे 20 रुपये मध्ये, तुम्हाला सगळं सांगितलं मी. चला आता निघू, आता आवरलंय आपलं पुढच्या जर्नीला. मी एक गोष्ट सांगायचं विसरलो, की इथून पुढे जो आपला प्रवास होणार आहे ना, आता वणी ते हजरा, हजऱ्यापासून आपल्याला आहे ना घोगाला जायचंय. ते पण गाडी नाही चालवायची आपल्याला. तिथे 109 किलोमीटर येते. 4 तासाचा जो प्रवास राहणार आहे बोटमध्ये. आपली गाडी सुद्धा बोटमध्ये जाणार, बाबा मी सुद्धा बोटमध्ये जाणार. तिथं एक लय मजा येणार आहे. तर स्टे ट्यून फॉर दिस. आणि त्याच्याच आधी माझी झाली टाय फिश, कारण की कळण पुढं. चला भाऊ, केली आहे बॅग पॅक. आता कालच्या पेक्षा जरा वेगळी केली आहे. बाबाला पण बसायला थोडं कम्फर्टेबल जागा झाली. माग आता सगळं मस्तपैकी झालंय. चला निघू आता, चहा प्यायला थांबू डायरेक्ट. आता आम्हाला काहीतरी असं दृश्य बघायला भेटलं, त्याच्यासाठीच आम्ही थांबलो होतो. हे बघा इथं देवीचं मंदिर आत्ता शिक दिसायला लागलं. इतका वेळ धुक्यातच होतं, अजून थोडं धुकं आहे बरं तिथं. पण काल रात्री आम्ही तिथं गेलो होतो ह्या रोपवेनी. थोड्या वेळाने येते रोपवे आता तिथं. आता आहे ना सकाळी ढग इकडं वाहत होते, आता इकडं वाहू राहिलेत. हा, ते रोपवे आता मस्त येते ना. आता त्या मधल्या सिड्या आहेत आणि त्या शेजारचे 2 रोपवेचे ते हे रेल्वेचे. नाही तिकडूनच. तर या मंदिरची थोडी कहाणी बाबा आपल्याला सांगू राहिलेत. सांगा बाबा. मंदिरचं असं आहे की हे पूर्ण सुरुवातीला जंगल होतं. हा, आणि जंगलामध्ये मेंढपाळ हे तिथं राहत होते. नाही मेंढ्या चरायला. हा, तर त्या एक मेंढपाळाला म्हणजे असं म्हणजे हे झालं की हिंडत आला आणि नेमकी एका दगडाच्या तिथं समजा म्हणजे असं काठी मारली. तर तिथून थोडं म्हणजे असं रक्त ते म्हणजे हे झालं. रक्त नाही म्हणजे ते शेंदूर निघला. हा. आणि मग ते तिथून पुढं त्यांनी ते सगळं स्वच्छ केलं, बघितलं तर तिथे ते देवी साक्षात तिथं हे झाली, प्रगट झाली. म्हणजे ती मूर्ती तिथं आधीपासूनच होती. म्हणजे असं मारलं आपण कसं भिंतीला मारलं कलर निघल्यावर, आणि तिथं कलर निघला शेंदूर, मूर्तीचा शेंदूर. म्हणजे जुन्या काळी ते हे होतं आणि तिला कोणतरी पुढं मग
जादा म्हणजे हा आता ही कधीची गोष्ट आहे ही? ही फार पूर्वीची भाऊ आता आता एवढं तर नाही सांगता यायचं आपल्याला. सांगतेत लोक हा लोक बी सांगतात असं गेल्या तर लोक बी. हा तर तुम्ही जसं ऐकत आले तसं. हा चला आता चहाचा स्टॉल आहे माझं, अलग चहा. चला घेऊ चहा आणि निघाले आता आपण आपल्या दुसऱ्या मंदिरवर. लिटरली तोंडाला पाऊस लागतोय आज झालंय. ढग आहे ते सगळे, धुक नाहीये, ढग उतरले जमिनीवर. आधीच ढगात आलोय तसे बघा पुढं किती हे झालंय, अंधुक दिसायला लागले. बल्ब लावा लागेल गाडी. थंडी वाजू राहिली कसं म्हणतोय बाबा. आता हेल्मेट अजून नाही घातलं का, थोडा पुढे गेला का मग घालू. कसं वाहू राहिलेत. कारण की आहे ना इकडं डोंगर आहे आणि इकडं काहीच नाही ना, त्याच्यामुळे ते ढग आलेत सगळे. बापरे आता तर तिकडे दिसानाच पुढं दिसानाच. लावला का हा थंडी वाजू राहिली मला तर. तिथं एक व्ह्यू पॉइंट आहे पण तिथं दिसतं का नाही काय माहिती. आता तिथे थांबायचंय आपल्याला, बघू दिसतं का नाही. तिथं एक व्ह्यू पॉइंट आहे खाली. इकडं झालं थोडं खाली चाललंय तसं दिसायला लागलं. तरी पण लाटा बघू शकतो. गेलं हवेने गेलं, मोकळं झालं लगेच 2च मिनिटात मोकळं झालं. तिकडे गेलं ढग, काळ भंगार ढग होतं बाबा ते, काळ भंगार ढग होत ते. रस्त्यावर फक्त आम्हीच चाललो, कोणीच नाहीये. धुकं पण गेलंय आता बऱ्यापैकी. बघा इकडं आहे धुकं थोडं. तिथे एक व्ह्यू पॉइंट आहे बरं का, तिथंच थांबायचंय आपल्याला थोडं. 7-10 झाले बाबाकडे आज गाड्या. बघा तिथं काय ट्रॅफिक झाली, गाड्या अरे गुतल्यात गाड्या एकमेक. चला आपल्याला थांबायचंय तसं इथं थांबायचंय. ते निघत्यात वर मस्त रोड आहे. पावसाळ्यात इतकं मस्त वाटत असेल ना. दीदीला, प्रज्ञेशला, मम्मीला, पप्पाला आणि आजीला घेऊन यावं लागेल इकडं पुढच्या वेळेस. म्हणजे एक ट्रिप आपल्याला सप्तशृंगी गाड्याची स्पेशल काढावंच लागते बाबा. लय भारी पावसाळ्यात देवी, पावसाळ्यात काढावंच लागणार आहे आपल्याला. नाही तुम्ही घरी राहता, घरी एखादं 2 पाहिजे आपल्याला. आपण घरी राहू, त्यांना पाठवतो काहीतरी असं करू. नाही मी गाईड आहे, मला द्यावंच लागेल. चला आता इथं व्ह्यू पॉइंट आहे, इथं थांबून बघू आपण कसं आहे काय आहे. इथून आता स्पष्ट दिसतंय. इथं आहे ना थोडं पुढं जागा आहे, त्याच्यामुळे थोडं असंच बांधलंय बरं का. तिथून डायरेक्टच दरी आहे, त्याच्यामुळे इतकं पॅक केलंय तिथं. तुम्ही बघू शकतात किती मस्त दिसतंय. आता कसं वाटतंय बाबा इथं, आता बघा कसं वाटतंय इथं. आता बाबाने याच्यापेक्षा भारी रोड बघितलेले आहेत पण मस्त वाटतंय. इकडे बघा एकदा. आता गाडाच्या खाली आम्ही अजून एक काहीतरी असं भुयार लागलंय आपल्याला. बोगदा लागला, बोगदा. फक्त याला वरतून ये नाही, भुयार डोंगर तोडून केलेलं आहे. हा मस्त केलाय. आपल्या दोन्ही बाजूने डोंगर आहेत बरं का आता सध्याला. आता आपण इथून 211 किलोमीटर लांब आहेत आपल्या मंजिल पासून. 4 तास 30 मिनिटात आपण तिथं पोहोचू असं हे म्हणतंय. मस्त चाललंय. आता जर आपण 4 तासात तिथं पोहोचलो तर म्हणजे आपण 12-12:15 वाजता तिथं पोहोचतो. आणि लय मस्त होईल जर आपण इतक्या वेळात तिथं पोहोचलो तर. कारण की आपल्याला तिथून फेरी पण बघायची आहे घोगाला जायला. तर घोगाला मुक्काम पण आपला एकदम आरामशीर मध्ये होऊन जाईल 4 तासात. तिथून पुढे 4 म्हणजे आपण 4-5 तासात आहे ना एकदम मस्त पोहोचून जातो. बघा कशा ट्रकां ते पण येतात तिथून. कसं वाटतंय बाबा. भारी भारी. बघा डोंगर भारी. चला भाऊ फायनली आता गुजरात मध्ये आपला प्रवेश झालाय. बाबा कसं वाटतंय गुजरात मध्ये आलोय आपण. एकदम मस्त वाटतंय. बघा आता पाट्या पण चालू झाल्या गुजराती. आता चेक पोस्ट गेली बरं का शेवटची महाराष्ट्र पोलीसची तिकडं. आता इथून पुढं गुजरात. आता हे जे तुम्ही बघताय ना ते गुजरात. अजून मराठीच लोक दिसणार आहेत. अजून तरी 10-15 किलोमीटर, 10-15 नाही, रोड संपूस तर
पण मस्त आहे आता. हे बघा इथं आलंय आता. आपला प्रवास सुखाचा हो. 6 प्रादेशिक विभाग नाशिक राज्य महामार्ग संपलं महाराष्ट्र. वेलकम टू गुजरात. सापुतारा प्रवेश ना आता वाचता नाही यायचं. वेलकम टू गुजरात. वेलकम टू गुजरात बाबा. वेलकम टू गुजरात. अभी ये गुजरात है, ये देखो यहाँ से हो गया चालू. अभी कुछ पढ़ने नहीं आएगा हमें. आता काहीच वाचायला नाही यायचं. चला भाऊ, आता इथं गाडी लावली आपण. इथंच आंघोळीची सुद्धा सोय होती आपल्याला. त्या मागं हाऊद आहे गाडीच्या, तिकडं आता आंघोळ पण केली आपण. इथं बाबा बसलेत आता. आत्ताच आम्ही लस्सी पेलो, मस्त गार झालोय आता. आपला तर प्लॅन होता हजिऱ्यावरून आपल्याला बोटमध्ये जायचंय, बोटमधून आपल्याला घोगाला जायचंय. पण विषय आज झाला की जी घोगाला बस जाते, बोट जाती ना क्वेरी, ती एकच आहे आणि सकाळी 9ला जाती. त्याच्यामुळे आता आपल्याला नाविलाजानी हजिरामध्ये स्टे करावं लागेल. आता बाय रोड जरी जायचं म्हणलं आपल्याला घोगाला हजिरापासून, इथून ते 502 किलोमीटर दाखवतंय. त्याच्यामुळे म्हणलं की बाबा गाडीवर तर हालत टाईट होईन आपली सगळी. त्याच्यामुळे आपण आहे ना बोटनेच जाऊ उद्या 9 वाजता. आता हळूहळू निघू. थोडं ऊन आहे त्याच्यामुळे थोडा शांतता घेतली. गाडी उन्हालाच लावली आपण. विषयात झालाय, तिला आणावं लागेल थोडं सावलीला. आता तिथं आत्ता ऊन नव्हतं बरं का, आभाळ होते त्याच्यामुळं आत्ताच ऊन पडायला लागलंय. बाबा इतका वेळात आपलं कपडे बी सुकले असते. मी व्हिडिओ एडिट करतो मग तोवर थोडा वेळ थांबू आपण. किती वेळ लागला? एक अर्धा तास तरी थांबू. टाकून हा चला मीच जातो. बाबा दमलेत आता. कपडे चेंज केलेत, एकदम फ्रेश फ्रेश वाटतंय. कुठं ठेवलेत पण? हा याच्यात ठेवलेत, या पिशवीत ठेवलेत. चला भाऊ, आता बराच वेळ आराम केलाय. इथं बघू शकता तुम्ही 12:30 झालेत. अशा वेळेला आपण हजऱ्याला पोहोचलो असतो जर ती बोट असती तर. बघा जनावर कसे मस्त पाणी प्यायला आले तिथं. त्यांना बघून गौरीची आठवण आली. काय करीत असं काय माहिती, आता फोन लावून विचारू आपण. चला आता हे बॅग पण बांधावं लागेल आपल्याला मस्तपैकी. बाबाला मी लय वेळ बसवलं, बळच बाबा म्हणत होत चल, पण आता येऊन आता जाऊन पण उपयोग नाही. बाबांनी पण आराम केला, थोडी झोप काढली बाबांनी. मी बी एडिट करून ठेवलंय आता सगळं. चला आता हळूहळू रस्त्यात लागू आपण. काढू गाडी बाहेर. इथं गाडी. आम्हाला निघून पूर्ण 1 तास कंप्लीट झालाय. अंतर फक्त आमचं 33 किलोमीटरच कापलंय. आम्ही निघलो होतो तिथून तेव्हा 49,000 होतं बरं का, पूर्ण 49,000. आता फक्त 33 किलोमीटरच आहे. काय सांगू बोल, इतका मोठा त्याच्यातून घाट गेलाय. तिथंच चाललो आम्ही. अजून आम्हाला जायचंय 130 किलोमीटर आणखी जायचंय. बापरे किती वेळ लागतोय. 4 वाजता पोहोचतो. किती वेळ लागतोय किती नाही. चाललोय आता आम्ही हळूहळू. 1 तास झालाय आम्हाला चालून. आता फक्त 34 किलोमीटर झालंय. निघलो तेव्हा तिथून 49,000 किलोमीटर होतं बरं का. 1 तास झालाय बोलय हळूहळू. 80-90 किलोमीटरचा निस्ता घाटच आहे. माझ्या मध्ये आपल्याला हजराला जायचंय ना, तिथंपर्यंत निस्ता घाटच आहे बरं का. कारण की मॅपमध्ये पूर्ण हिरवंच दाखवतंय, फॉरेस्टच दाखवतंय. बापरे लय मोठा घाट आहे भाऊ. मला लय कंटाळा आलाय. इकडं रेस केला का थांबा, चालू पुढं हे करा. चला फोन आलाय मला, आता फोनच लिहिलो मी. फोन आलाय फोन. फायनली जंगल संपलं. आता आलो आम्ही चांगल्या रोडवर. आता इथून एवढं राहिलंय बघू शकता तुम्ही. चाललोय आता हळूहळू. जसा रस्ता भेटेल तशा स्पीडनी. लय नॉनस्टॉप आम्ही जास्त घेतलं किलोमीटर. हा प्या ते पाणी का प्या ते आहे चांगलं. त्याच्यामुळे थोडं आहे ना बाबाला पाय दुखायला लागले. माझे पण तर झाल्यावर काय होतं, पाय आहे ना असे खाली लटकून राहते. त्याच्यामुळं अजून एक वाटली. काय टेन्शन नाही. मला वाटलं पाणीच नाही, पाणी घ्यायचं होतं आपल्याला. चाल नाही. चला भाऊ आता तोंड वगैरे धुवावं लागत काय म्हणजे चिकट झालंय पूर्ण तोंड. चांगला रोड भेटायला लागलाय आता. संपलं भोते फायनल. जंगलच संपत नव्हतं. काय सांगा भाऊ, लय डेंजर हालत झाली ती. हो बाबा आता रस घेतलाय. आता एक भैया चालला होता. मी काय म्हणतो, तिथं लय महाग भेट. आपण ना सुरतच्या बस रेल्वे स्टँडवरच डोम घेऊ एक आणि तिथंच हे करू. डोम घेतला का ओके काम होऊन जाईन आपलं. जायचं होतं पण बीच एवढं महत्वाचं नाही आपल्याला. बाबाची तब्येत आपली महत्वाची. जास्त बी होईन आणि परत ते
तिथं काय उपयोग नाही व्हायचा राहुलचा. बीचला आपण आहे ना इथून सकाळी आजप्रमाणे रोज आपलं रोजचं म्हणतो कालच चाललाय आपलं. आपल्याला तिथं कमीत कमी तिकीट काढायला तर 8ला जावं. त्याला विचारलं मी, ते म्हणला 8 वाजता तुम्ही पोहोचा इथं. मग आता आपण रेल्वे स्टेशन मधून 6ला जरी निघलो, 6 ते 7ला तीच जातो. थोड्या वेळ बसायचं, 8ला तिकीट घ्यायचं. जवळजवळ नाही ऑनलाईन करायचंय तिकीट. थांबा, तिकीट ऑनलाईन काढायचंय मला. हे बघा आता आम्ही आहे ना बेड घेतला इथं, मस्त जागा झाली आहे. व्हिडिओ कॉलवर बोलू राहिलो घरच्यांसोबत. सगळ्यांनी हाय करा व्हिडिओला. मराठी व्हिडिओ आहे. आम्हाला त्यांची आठवण येऊ राहिली, त्यांची आम्हाला आठवण येऊ राहिली. प्रज्ञेश कुठे? प्रज्ञेश आंबा खातोय भो. चला झाली आता रात्री झोपायची सोय. आपल्याला जेवण करायचं राहिलं फक्त, ते करू. आता भेटू उद्या. आता मी जेवण आणायला गेलो होतो, इतकं बेकार जेवण दिलं भोतेनी. दाल आणि आपला राईस एक नंबर होता. खाल्ला बाबांनी मी रोटी वगैरे सोबत. पण ते काय ती शेवभाजी घेतली ती, बापरे इतकी बोगस लागत होती. ते बेकार वापस देऊन आलोय. आता रिफंड घेतलाय, आपले झेरॉक्स घेतले आधार कार्डच्या मारून. आता चाललोय रूमवर.